परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे आणि यावेळी भारत पाक दरम्यानच्या सिंधू जल करारावर स्थगिती देण्यात आलेली आहे अशी महत्त्वाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली। अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवणार असं देखील परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा देखील रद्द करण्यात येणार आहे। तर पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचा आदेश खरतर सरकारच्या वतीनं देण्यात आलेला आहे। या संदर्भात महत्त्वाची माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आली। भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय हे देखील बंद राहणार आहे अशी देखील माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकारच्या वतीनं महत्त्वाची पावलं उचलण्यात येत आहेत आणि त्याच क्रमात भारत पाक दरम्यानच्या सिंधू जल करारावर स्थगिती देण्यात आली आहे। आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक उत्तरा सहस्रबुद्धे जोडले गेलेले आहेत। उत्तराजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। जो काही हल्ला दहशतवाद्यांनी केलेला आहे त्याच्यानंतर आता भारताच्या वतीनं कठोर पावलं उचलण्यात येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारत पाक दरम्यानच्या सिंधू जल करारावर आता स्थगिती आणण्यात आलेली आहे आणि या सोबत खरतर अनेक निर्णय आता परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेले आहेत। हो, हे निर्णय महत्त्वाचे होते आणि ते ताबडतोब घेणं हे देखील गरजेचं होतं। कारण की जर म्हणजे अपेक्षा अशी असतील लोकांकडनं आहेही आता ती काहीतरी लष्करी कारवाई केली जाईल वगैरे, परंतु ह्याच्यामध्ये वेळ जातो। परंतु तुम्ही ज्याला एक इमिजिएट रिस्पॉन्स म्हणतात तसा हा रिस्पॉन्स आहे तो देण्याची गरज होती। विशेषतः उच्चायुक्तालय बंद करून इथून उच्चायुक्तांना परत जायला सांगणं ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबरीने सिंधू जल करार स्थगित करणं ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे। कारण की भारतामधून जेव्हा नदी तिकडे वाहत जाते म्हणजे 3 नद्या ज्या पाकिस्तानामध्ये वाहत जात आहेत, तो करार जर आपण स्थगित केला तर पाकिस्तानचं पाणी एक प्रकारे रोखता येईल आणि त्यानुसार पाकिस्तानमध्ये एक वेगळ्या प्रकारची आणीबाणीची परिस्थिती निर्माण करणं शक्य होईल। तसं करेलच असं नाही, परंतु हा एक इशारा आहे आणि मला असं वाटतं की हे एक शस्त्र आहे भारताच्या हातामध्ये ज्याचा आता सरकारने उपयोग करून घेतलेला आहे। निश्चित प्रायमरी स्टेजवर जे पॉसिबिलिटीज आहेत ते खरं तर पॉसिबिलिटीजच्या अनुषंगाने भारताच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच पाकिस्तानच्या नागरिकांसाठी आता व्हिसा रद्द करण्यात आलेला आहे। हे देखील महत्त्वाचं पाऊल आपल्याला म्हणावं लागणार आहे उत्तराजी। हो, हे महत्त्वाचं पाऊल आहे। व्हिसा रद्द केलेला आहे। जे आहेत त्यांना बाहेर जायला सांगितलंय असंही काहीतरी ऐकलं। परंतु ही पण महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे याच्यावरती आरोप असा होऊ शकतो की अतिरेकी येतात ते व्हिसा न घेता येतात, परंतु तरीही ज्या वेळेला एखाद्या देशाला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे तो मेसेज असा आहे की यू आर नॉट वेलकम आणि तो मेसेज ह्याच्यातनं नक्की दिला गेला जातोय की नागरिकांचा व्हिसा रद्द केलाय आणि त्यांना परत जाण्यासाठी त्यांना एक मुदत देऊन त्यांना परत जायला सांगणार आहेत। आणि हे एका प्रकारे बघाल तर ह्या सगळ्या ज्या ऍक्शन्स आहेत एक प्रकारचा कठोर मेसेज पाठवला गेलेला आहे आणि तो कठोर मेसेज हा फक्त पाकिस्तानला नाही तर एकंदरीतच इंटरनॅशनल कम्युनिटीला दिला गेलेला आहे। ज्या ज्या देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला ह्या प्रकरणामध्ये त्या सर्व देशांना हे सांगण्यात आलेलं आहे की इंडिया विल स्टँड अप आणि आम्ही ह्याच्यामध्ये लष्करी हे येईल किंवा नाही येणार, पण ऍटलीस्ट डिप्लोमॅटिक पातळीवरती भारत हा कुठेही मागे राहणार नाही, जे शक्य आहे ते सगळं करेल। निश्चित खूप खूप धन्यवाद उत्तराजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। केंद्र सरकारने आता उद्या तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे। परराष्ट्र मंत्री यासोबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीनं आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजिंक्य भातंबरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, काय सविस्तर माहिती आहे उद्या या ज्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात?
मेघना, आज सीसीएसची महत्वाची बैठक झाली, जी मंत्रिमंडळ सुरक्षा समितीची बैठक होती आणि अत्यंत महत्वाची ही बैठक पार पडली. आणि या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयानं काही वेळापूर्वी एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले गेले. आणि त्या सगळ्या निर्णयांच्या जाहीर केल्याच्या दरम्यान आणखी एक महत्वाचा विषय या बैठकीमध्ये चर्चेला गेल्याचं समजतंय. हा विषय होता सर्वपक्षीय बैठकीचा. देशातले महत्वाचे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या प्रतिनिधींना उद्या बैठकीसाठी बोलावलं गेलेलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही सर्वपक्षीय बैठक उद्या पार पडणार आहे. आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला, त्या हल्ल्यानंतर ज्या ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडी आणि त्या अनुषंगानं भारत सरकारकडनं आता काय काय नेमकी पावलं उचलली गेलेली आहेत किंवा उचलली जाणार आहेत याबद्दलची कल्पना दिली जाईल. शिवाय सर्वपक्षीय नेत्यांचं या सगळ्या संदर्भातलं मत देखील जाणून घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं पुढे नेमकं काय करता येऊ शकेल याची रणनीती देखील आखली जाऊ शकते. या सगळ्या अनुषंगानं उद्याची ही सर्वपक्षीय बैठक जी बोलावली गेलेली आहे केंद्र सरकारकडनं, ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. आणि आता आज आणि उद्या अनेक महत्वाच्या घडामोडी घडतायत. आपल्याला माहितीच आहे की मगाशी परराष्ट्र मंत्रालयानं जी पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये भारतातलं पाकिस्तानी उच्चायुक्तालय आता बंद केलं जाणार असल्याचं जाहीर केलं गेलेलं आहे. अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद ठेवली जाणार आहे. शिवाय पाकिस्तानी नागरिकांचा विजा देखील रद्द करणार असल्याचा निर्णय जाहीर केला गेलेला आहे. पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात देश सोडण्याचं देखील सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे आता भारत सरकार कायदेशीर दृष्ट्या ज्या काही गोष्टी करू शकतं त्या गोष्टी आता करता आहे. हा एक प्रकारे कायदेशीर सर्जिकल स्ट्राईकच आहे पाकिस्तानवर सध्या मोदी सरकारनं केलेला, असं म्हटलं तरी ते फारसं चुकीचं ठरणार नाही. पण आता अत्यंत वेगानं घडामोडी घडतायत नवी दिल्लीमध्ये. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता केंद्र सरकार या हल्ल्याच्या दृष्टीनं जी काही सडेतोड उत्तरं दिली जाऊ शकतात ती सगळे पर्याय चाचपून त्याबद्दलची उत्तरं आता देण्याच्या तयारीत दिसत आहे. मेघना, निश्चित धन्यवाद अजिंक्य, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर केंद्र सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे आता सरकारच्या वतीनं काय महत्वाची पावलं उचलण्यात येत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.